नागपुर से प्रभाग 11 में भाजपा उम्मीदवार भूषण सिंह पर हुए हमले का पुलिस ने बड़े पैमाने पर खुलासा किया है। महापालिका चुनाव से पहले 14 से 15 जनवरी की रात भाजपा उम्मीदवार पर जबरन मारपीट और हमला किया गया था। पुलिस ने अब तक 15 आरोपियों को गिरफ्तार किया है। इसमें मुख्य आरोपी गणेश चाचेरकर भी शामिल है, जो कांग्रेस उम्मीदवार मंजू चाचेरकर के पति है। पुलिस उपायुक्त नित्यानंद झा के अनुसार गिरफ्तार सभी आरोपियों के खिलाफ मकुका के तहत कार्रवाई की गई है। गणेश चाचेरकर पहले से ही नागपुर का कुख्यात अपराधी ऐसा कहा जाता है और उसके खिलाफ हत्या, अपहरण, खंडनी वसूली जैसे 12 गंभीर मामले दर्ज है। भाजपा उम्मीदवार भूषण सिंह के घर मुख्यमंत्री के दौरे के बाद पुलिस ने सख्त कदम उठाया और मुख्य आरोपी सहित सभी आरोपियों को गिरफ्तार किया गया। विशेष बात यह है कि महानगर पालिका चुनाव में मुख्य आरोपी की पत्नी मनीषा चाचेरकर ने भूषण सिंह को हराया था। पुलिस का कहना है कि मामले की जांच जारी है और दोषियों के खिलाफ कठोर कार्रवाई सुनिश्चित की जाएगी। दिनांक 14 तारखेला जसं आपण सांगितले की एक गुन्हा घडले होते, त्यामध्ये गिट्टी खदान इथे एक गुन्हा दाखल झाले होते। त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन पण लावलेले होते। ते गुन्हा 35 क्रमांक 2026 ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि राईटचे गुन्हा सेक्शन लावलेले होते आणि त्यामध्ये 15 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहे आणि 15 आरोपी यांना अटक पण केलेली आहे। ते सर्वांना MCR मध्ये आता ठेवलेले आणि काल त्याच्या विरुद्ध मकोकाचे पण कलम ऍड करण्यात आलेले आहे। सर, या प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव काय आणि त्याचं क्राइम बॅकग्राऊंड म्हणजे स्ट्रॉंग क्राइम बॅकग्राऊंड आहे का आणि आधीचा पण एक मकोका आहे का? जे मुख्य आरोपी आहे त्याचे नाव चाचेरकर आहे आणि त्याच्या विरुद्ध आतापर्यंत जे आमचा रेकॉर्ड आहे त्यामध्ये 12 गुन्हा असं दिसून येत आहे आणि ज्यामध्ये 2018 मध्ये त्याच्या विरुद्ध मर्डरचे ऑफेन्स आहे, 325 म्हणजे ग्रीवियस हर्टचे ऑफेन्स पण आहे आणि बरेचसे गुन्हा जुगारचे गुन्हा दाखल आहे आणि अगोदर पण आमच्या माहितीनुसार अगोदर पण एक मोका लावलेले होते आणि आता पण एक मोका ऍड करण्यात आले या गुन्ह्यामध्ये। सर, हा जो मुख्य आरोपी आहे त्या प्रभागातून जी निवडून आलेल्या नगरसेविका आहे त्यांचा पती आहे? बरोबर आहे सर, मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी भूषण सिंगच्या घरी भेट देऊन पोलिसांच्या सगळ्या या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, ते नाराजी व्यक्त देखील केली असं त्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, पण आतापर्यंत जे काही तपास आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे आपण तपास केलेली आहे आणि जे काही आरोपी आमच्या निष्पन्न झालेले त्यांना अटक पण केलेली आहे आणि बरोबर सेक्शन पण यामध्ये लावलेले आहे आणि आता तपास चालू आहे आणि भविष्यात जर आणखी आरोपी निष्पन्न झाले त्यांना पण आम्ही अटक करणार आणि पुढील कारवाई करणार। सर, भूषण सिंगने आरोप केला होता की आम्ही पहिले तक्रार दिली पण त्यावर काही कारवाई झाली नाही सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळी एवढा मोठा प्रकार दुपारी असा इन्सिडेंट झाले होते। त्यामध्ये पोलीस ते घटनास्थळी जाऊन ते इश्यू रिझॉल्व्ह पण केले होते आणि पोलीस यांनी असं पण सांगितले होते की जर तुम्ही तक्रार दिली आम्ही गुन्हा दाखल करू, पण ते इलेक्शनचे कॅम्पेनिंगचे दिवस होते आणि कोणी तक्रार देण्यासाठी आलेले नाही। तर पोलीस जे काही होते ते पोलीस यांनी प्रामाणिकपणे केलेले आहे आणि आमच्याकडे असं काही त्या दिवस आमच्याकडे असा काही तक्रार आले नव्हते। सर, राजकीय निवडणुकीचा काळ होता, तणावाचं वातावरण होतं, अशा काळात तक्रार आली नाही तरी पोलीस सुमोटो दोन्ही पक्षांना नोटीस देऊन काही कारवाई करू शकत नव्हतं का? कायद्याबाबत करू शकत होतं तर मग का केली नाही? पोलीस त्या दिवस असा दोन्ही पार्टी तिथे उपस्थित होते। नॉर्मली सुमोटो असा दरम्यान ते लावतात पोलीस ज्यामध्ये कोणी कंप्लेंट नाही किंवा की समजा की एक अननोन बॉडी सापडले ज्यामध्ये कोणी कंप्लेंट नाही, तेव्हा ते पोलीस सुमोटो करतात। यामध्ये दोन्ही पार्टी उपलब्ध होते तरी ते आलेले नाही आणि सुमोटोची गरज नव्हती। पोलीस रिक्वेस्ट पण केले तरी ते आलेले नाही यात अँड हेन्स त्यांनी गुन्हा दाखल केलेले नाही त्या दरम्यान। सर, या प्रकरणात किती आरोपी अटक केले गेलेले आणि त्यांचे पहिले काय गुन्हे प्रवृत्तीचे आहेत काय? आतापर्यंत 15 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि मॅक्सिमम जे आरोपी आहेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेले आहे आणि याचे जे डेटा है मैं तुम्हाला ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज़। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों,
परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।